नमस्कार रसिक हो. आनंद भाटे आणि मंजुषा पाटील या दोन आघाडीच्या गायकांसह राजीव परांजपे आणि प्रसाद जोशी या वादकांच्या साथीनं आम्ही आज सादर करतो मराठी संगीत नाटकाचा अभिजात प्रवास नमन नटवरा. 1880 साली अण्णासाहेब किर्लोस्करांचं युग सुरू झालं आणि त्यांनी मराठी नाटकाचं स्वरूपच बदलून टाकलं. मराठी संस्कृतीला बदलवण्यामध्ये मानाचं पान ठरलेल्या अण्णासाहेब किर्लोस्करांच्या शाकुंतलच्या पहिल्या प्रयोगाचं वर्णन काय करावं. 31 ऑक्टोबर 1880 हा तो दिवस. पुण्यातलं आनंदोद्भव नाट्यगृह, या नाट्यगृहाचे 3ही मजले सकल गुणवंत पंडित अशा रसिकांनी भरलेले. प्रयोगाला सुरुवातीला काही क्षण बाकी स्वतः अण्णासाहेब किर्लोस्कर 2 परिपार्श्वकांसह सूत्रधार म्हणून सज्ज. नाट्यशास्त्र विधीनुसार नांदी म्हणायला सुरुवात करण्यापूर्वी मंगलाचरण सुरू करणार एवढ्यात त्यांच्या पडदेवाल्याला काय घाई झाली माहीत नाही. त्यांनी पडदा उघडला आणि बाळकोबा नाटेकर आणि नाना शेवडे या 2 परिपार्श्वकांसह अण्णासाहेब किर्लोस्करांचं दर्शन मराठी रंगभूमीला घडलं. त्याच क्षणी नांदी सुरू झालेली होती. त्या नांदीनं ज्या मराठी संगीत प्रवासाला, वैभवी प्रवासाला सुरुवात झाली, त्याच नांदीनं आम्ही आज मराठी नाट्यसंगीताच्या अभिजात प्रवासाला आरंभ करत आहोत. ती गाजलेली नांदी पंचतुंड नररुंड मालधर. पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर, पार्वतीश आधीनमितो, पार्वतीश आधीनमितो, विघ्नवर्गनग भग्न कराया, विघ्नवर्गनग भग्न कराया, विघ्नेश्वर गणपति मगतो, विघ्नेश्वर गणपति मगतो, पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर. कालिदास कविराज रचित है, कालिदास कविराज रचित है, गानी शाकुंतल रचितो, गानी शाकुंतल रचितो, जाणुनिया अवसानन सोने, जाणुनिया अवसानन सोने, महत्कृत्य भर शिर घेतो, महत्कृत्य भर शिर घेतो, पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर. ईश्वराचा लेश मिळे जरी, ईश्वराचा लेश मिळे जरी, मूढ यत्न शेवटी जातो, मूढ यत्न शेवटी जातो, जानाये बलवत कवी निजवा, पुष्पी रसिकार्चन करितो, या न्याये बलवत कवी निजवा, पुष्पी रसिकार्चन करितो, पंचतुंड नररुंड मालधर, पंच
पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड